आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज केजच्या न्यायालयामध्ये सुनावणी। कराडचे वकील अशोक कवडे यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरचे माजी विभागीय आयुक्त मधुकर राजे आर्दड दादा गटामध्ये प्रवेश करणार। आज अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जाहीर पक्षप्रवेश होणार। आर.आर. आबांचा मुलगा आमदार मात्र आपला नाही हे जयंत पाटलांना दुःख। मुलासाठी पाटलांनी जतमध्ये देखील चाचपणी केली। गोपीचंद पडळकर यांची बोचरी टीका। 2014ला मला खोट्या केसमध्ये जेलमध्ये टाकण्यात आलं। प्रस्थापितांच्या विरोधामध्ये गेल्यानंतर जेलमध्ये जावं लागतं। सांगलीमध्ये गोपीचंद पडळकर यांचं वक्तव्य। बारामतीमधील कबड्डी अजिंक्यपद स्पर्धेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची हजेरी। अजित पवारांच्या हस्ते विजेत्या संघाला पारितोषिक वितरण। तर खेळामध्ये हारजीत होत असते मात्र खचून जायचं नसतं, अजित पवारांचं खेळाडूंना मार्गदर्शन। प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणासाठी महायुतीच्या मंत्र्यांची यादी जाहीर। एकनाथ शिंदे ठाण्यात, अजित पवार पुण्यामध्ये तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजी पार्कवर ध्वजारोहण होणार। राज्यामध्ये गेल्या 19 दिवसांमध्ये 8 वाघांचे संशयास्पद मृत्यू। वाघांचे मृत्यू झाल्यानं व्याघ्र संरक्षणावर प्रश्नचिन्ह उपस्थित। संघ आणि भाजप समन्वय बैठकीचा समारोप। छोट्या घटकांना मुख्य प्रवाहामध्ये सामावून घ्या। सरकारच्या योजना संघटनांपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवा। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भाजप मंत्र्यांना सूचना। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस गुंतवणूक आणण्यासाठी दावोस दौऱ्यावर। वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या गुंतवणूक परिषदेमध्ये सहभागी होणार। रोजगार निर्मितीसाठी राज्य सरकारचा प्रयत्न। मल्टीलेव्हल मार्केटिंगच्या नावे आठवड्याला 17 ते 18 नवे स्कॅम। जवळपास 30,000 कोटींच्या फसव्या योजना कार्यरत असल्याचं समोर। नागरिकांना सतर्कतेचं आवाहन। महापालिकेच्या निवडणुकीआधी पालिका कामाला लागली। 2 वर्षांपेक्षा अधिक काळापासून प्रशासकांची नियुक्ती असल्यानं राणीच्या बागेतील महापौर बंगल्याला वाळवी। तर आता महापौर बंगल्याची डागडुजी करण्याचा निर्णय। नवी मुंबईमध्ये संदीप नाईक प्रतिष्ठानच्या वतीने एसएससीच्या विद्यार्थ्यांसाठी सराव परीक्षेचं आयोजन। माजी आमदार संदीप नाईक यांच्याकडून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन। राज्यामध्ये आरटी प्रवेशासाठी पालकांकडून अर्जाचा पाऊस। अवघ्या 5 दिवसामध्ये 89,000 अर्ज। येत्या 27 जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची संधी। डिंबे धरणाच्या कालव्यामधून 750 क्युसेकनं विसर्ग सुरू। शिरूर आणि जुन्नर तालुक्यातील हजारो हेक्टर शेती क्षेत्राला सिंचनासाठी फायदा होणार। पुण्याच्या भोरमधील नरसापूरमध्ये भव्य शरीर सौष्ठव स्पर्धेचं आयोजन। संगीताच्या तालावर पुष्ठ आणि दणकट स्नायूंचं लयबद्ध प्रदर्शन। स्पर्धेमध्ये 80 पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी। पुण्यामध्ये राजगड तालुक्यामध्ये 2 टन इंद्रायणी जातीचं भात बियाणं विक्रीसाठी उपलब्ध। कृषी विभागाच्या पुढाकारानं 50 शेतकऱ्यांकडून बियाणं उपलब्ध।